देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी डिफेन्स क्लस्टरचं उद्घाटन केलं. तत्पूर्वी राजनाथ सिंग यांनी साई दरबारी जाऊन साई समाधीचंही दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उपस्थित होते. राजनाथ सिंग यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा आणि आरतीही संपन्न झाली. साईबाबा संस्थांच्या वतीनं राजनाथ सिंग यांचा साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. मुंबईत भाजप शिवसेना नेत्यांमध्ये विधान परिषद जागा वाटपावर खलबतं सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा झाली. शिवसेनेनं 7 जागांची आग्रही मागणी केली. काही जागांच्या अदलाबदलीची शक्यता वर्तवण्यात आली असून या सगळ्याबाबत चर्चा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जागांवर शिवसेनेनं दावा सांगितला. शिवसेनेनं दावा केलेल्यांपैकी काही जागा सध्या राष्ट्रवादी आणि भाजपकडे आहेत. वळूया पुढच्या बातमीकडे. विधान परिषदेच्या काही विदर्भात 5 जागा आहेत. नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघाचा यात समावेश आहे. यातल्या 4 जागांवर भाजप तर यवतमाळ शिवसेना लढणार असल्याची माहिती आहे. विदर्भात राष्ट्रवादीची ताकद नाही, त्यामुळे या 5 पैकी एकही मतदारसंघ राष्ट्रवादीला जाणार नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार करता गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या मतदारसंघ सोडला तर उर्वरित ठिकाणी महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसल्याची चर्चा आहे. प्रवीण पोटे पाटील हे मागील 2 वेळा अमरावती विधान परिषदेमधून निवडून आले होते. भाजपकडून प्रवीण पोटेंसह शहर जिल्हाध्यक्ष नितीन धांडे हे इच्छुक आहेत. मात्र राणा दाम्पत्याचा प्रवीण पोटेंना विरोध आहे. पोटेंना पराभूत करण्यासाठी आमदार रवी राणा यांची फोनवरून अनेक नेत्यांची बोलणी सुरू असल्याची माहिती आहे. रवी राणा हे त्यांचे भाऊ सुनील राणा यांना मैदानात उतरवणार अशी चर्चा असून राणा हे काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करत असल्याची माहिती आहे. तर काँग्रेसकडून ऐनवेळी मोठी घोषणा होऊ शकते. पोटेंना टक्कर द्यायची असेल तर यशोमती ठाकूर यांनी निवडणूक लढवावी अशी चर्चा सध्या अमरावतीत सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांसाठी अनेक जण तयारी करत आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या विधान परिषद जागेसाठी शिवसेनेतून राजन साळवी यांच्या नावाची चर्चा आहे. पक्षानं संधी दिली तर निवडणूक लढायला आवडेल अशी इच्छा ही पक्षातील नेत्यांकडे व्यक्त केली असल्याची भावना राजन साळवी यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली. हा मतदारसंघ आधी शिवसेनेला मिळाला पाहिजे आणि शिवसेनेला मिळाल्यानंतर गेली 40 वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम करतो. त्यात नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख, आमदार, उपनेता असं राजकीय प्रवास माझा सुरू झालेला आहे. हे सर्व असणारे नगरसेवक, जिल्हा सदस्य सर्व माझ्या परिचयाचे आहेत. त्यामुळे मला पक्षाने संधी दिली तर नक्कीच मला आवडेल. कर्जत जामखेडचे आमदार असलेले रोहित पवार बारामतीमध्ये जनता दरबार घेतात. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार बारामती विधानसभा मतदारसंघात ॲक्टिव्ह झालेत. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे रोहित पवारांनी आज जनता दरबार घेतला. बारामतीचा पुढचा दादा कोण हे ठरवण्यासाठी आणखी एका दादाची बारामतीत भर पडते अशी चर्चा आहे. रोहित पवार ही तयारी 2029च्या दृष्टीनं करत आहेत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना धमक्या आल्यात. त्यामुळे अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांना पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलं. अभिजित दिपके यांचे कुटुंब सध्या संभाजीनगरमध्ये राहतं. कॉक्रोच जनता पार्टीची वेबसाईट बंद झाल्याचा संस्थापक अभिजित दिपके यांनी दावा केला. सरकारनं आमची वेबसाईट बंद पाडली असा आरोप दिपके यांनी केला. 10 लाख सदस्यांनी वेबसाईटवर नोंदणी केली होती. धर्मेंद्र प्रधान यांची राजीनाम्याची मागणी करणाऱ्या एका याचिकेवर 6 लाख सदस्यांनी स्वाक्षरी नोंद केली होती. सरकारला कॉक्रोच जनता पार्टीची इतकी भीती का वाटते असा सवाल त्यांनी विचारला. साताऱ्यात युवकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केलं. देशातील युवकांबाबत कथित अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीनं झुरळाचा पेहराव करून हे आंदोलन करण्यात आलं. साताऱ्यात राजकारण आणि क्रिकेटचा थरार एकाच मैदानात पाहायला मिळाला. छत्रपती शाहू स्टेडियमवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले क्रिकेट चषकाला दणक्यात सुरुवात झाली. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंगराजे भोसले यांनी बॅट हातात घेऊन मैदानात जोरदार फटकेबाजी करत चौकार षटकारांची आतषबाजी केली. तर दुसरीकडे आपल्या खास राजकीय शैलीत नगरसेवकांनाही कानपिचक्या दिला. उदयनराजे आणि मी अंपायर, कोण कच्चा लिंबू, कोण आऊट आणि कोण नॉट आऊट ते आम्हीच ठरवतो असं शिवेंद्रराजे म्हणाले. तर सातारा नगरपालिकेत काही दिवसांपूर्वी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची नगरविकास आघाडी आणि खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली होती. नंतर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी चांगलीच फटकेबाजी केली.
शिवसेना आदिवासी विकास विभाग आणि आधार प्रतिष्ठानतर्फे पालघरच्या बोईसरमध्ये 201 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे नवविवाहितांना शुभाशीर्वाद दिले. आदिवासी समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी आधार प्रतिष्ठान दरवर्षी या सोहळ्याचं आयोजन करतं.